राज्यातील नगर परिषदा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. सर, आज शेवटचा दिवस आहे ना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. मात्र राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना अद्यापही एबी फॉर्म मिळालेला नाही. काय स्थिती आहे सध्या राज्यात? नाही, एबी फॉर्म आज दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करण्याची असणारी मुदत आहे आणि वेळेस एबी फॉर्म पोचतील. नियोजनाचाच भाग म्हणून आज एबी फॉर्म देणं हे अपेक्षित आणि तशाच प्रकारच्या सूचना होत्या. त्यामुळे सगळं जे आहे ते नियोजनानुसार सुरू आहे. नागपूरमध्ये सुनील केदारांबद्दल अनेक नगरसेवक नाराज आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक नगरसेवक हे इतर पक्षात प्रवेश करत आहे, कारण ते परस्पर बैठका घेत आहेत, परस्पर निर्णय घेत आहेत, या असा आरोप नगरसेवकांचा आहे. ज्यांनी पक्षांतर केलं त्यांनी पक्षांतर करण्याची कुठल्याही प्रकारची गरज नव्हती. त्यांचं रीतसर सर्व स्तरातून हे ऐकलं गेलं होतं आणि निर्णय होण्याच्या आधीच त्यांनी हाताळायला येऊन जे काही निर्णय घेतले हे चुकीचे आहे. त्यांचं पक्षातलं योगदान हे आम्हाला मान्य होतं आणि अशा काँग्रेस पक्ष अडचणीत असतानाच्या वेळेस अशा सर्वांनी काँग्रेससोबतच राहणं हे आवश्यक होतं. निर्णयाच्याच पूर्वी कुठेही पक्षत्याग करणं ही अनावश्यक होतं. त्यांनी घेतलेला निर्णय जो आहे तो चुकीचा आहे. त्यांनी त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करावा ही माझी त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे. मुंबईत तुम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र उद्धव ठाकरे म्हणतात, तुमचे महाविकास आघाडीचे मित्र उद्धव ठाकरे म्हणतात की त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. कुठंतरी महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे? अजिबात नाही. ते प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र आहे हेच त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा त्यांच्या वक्तव्यातून ध्वनित होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढत आहेत, कुठे राष्ट्रवादी पण लढत आहेत आणि मैत्रीपूर्ण लढत आम्ही करत आहोत. शेवटी निवडणुका झाल्यानंतर पोस्ट इलेक्शन आमची जी आघाडी अशा स्थितीतली ही कायम राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काही वेगळा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. राज्यात एकंदरीत काय परिस्थिती आहे? तुम्ही कुणासोबत लढणार? आम्ही इंडिया अलायन्सचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत लढणार आहोत. इथपर काही ठिकाणी स्थानिक आघाड्या ज्या आहेत त्यांचे देखील प्रस्ताव आहेत. वंचित बहुजन महाआघाडीचाही देखील महासंघाचं देखील आम्हाला स्थानिक पातळीवर काही ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे. त्याही ठिकाणी आम्ही सोबत बऱ्याच ठिकाणी लढण्याची एक चित्र आहे. त्यामुळे ही असणारी एक रूपरेषा आहे. थोडक्यात स्थानिक पातळीवर दिलेल्या आचारसंहितेच्या अनुषंगानं आमच्या आघाड्या आणि युत्या होतील अथवा आम्ही स्वबळावर लढू. प्रफुल्ल पटेल म्हणतात की निवडणुकीत पैसा लागतोच, तो द्यावाच लागतो. लोक पैसा घेतात, मात्र मतदान ज्यांना करायचं त्यांनाच करतात. दीर्घकाळ राजकारणात ते आहेत आणि एक सेठ म्हणून त्यांची असणारी ख्याती ही सर्वदूर आहेत आणि जो राष्ट्रवादी फोडण्यामध्ये अर्थकारण हेच मूळ असल्याचं देखील त्यांच्या एकंदरीत या वक्तव्यातून कुठेतरी लक्षात येतं. त्यामुळे पक्ष फोडण्यामध्ये आणि सत्ताधारी पक्षासोबत जाण्यामध्ये पटेलजींचा जी एकंदर भूमिका राहिलेली आहे तीच भूमिका यावेळेस त्यांनी बोलून दाखवली आणि त्याचा तो स्वअनुभव आहे. त्यामुळे निवडणुकींमध्ये जर पैसा वाटला जात असेल तर मग आपल्याला लोकशाहीच मंजूर नाही आणि आपण संविधानाला मारत नाही असाच त्यातला हा अर्थ येतो. आणि नागरिक आहे म्हणून मतदार आहोत ही असणारी भूमिका आपण विसरायला काही लोक जे भाग पाडत आहेत त्यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध झाला पाहिजे. मी देखील त्यांचा निषेध करतो आणि निकोप स्वरूपाच्या निवडणुका या झाल्या पाहिजे. वैचारिक पातळीवर लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि नागरिक म्हणून नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. हे आव्हान या निमित्ताने आमचं राहील. शेवटचा प्रश्न, आज शेवटचा दिवस आहे नगर परिषदेच्या निवडणुकांचा उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेस उमेदवारांना, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना एबी फॉर्म किती वाजेपर्यंत मिळतील? कारण गोंधळ सुरू आहे. अजिबात गोंधळ नाही. त्याची 10 वाजलेले आहेत. आता अर्ज एबी फॉर्म जे आहेत ते वितरणाची प्रक्रिया ही महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी इच्छुक जास्ती होते. त्यामुळे एकत्रित बसून समजून सांगण्याची प्रक्रिया बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. एकमत घडून आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अशी कुठलीही अटीतटी आणि विलंब वगैरे खोळंबा असा नाही. ठरल्यानुसार हे सर्व एबी फॉर्म हे दिल्या जात आहेत. कुठे हे उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील तर बऱ्याच ठिकाणी एकत्रित स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याजवळ पूर्ण बंच जो आहे हा देखील देण्यात येईल. त्यामुळे या 2 पद्धतीने एबी फॉर्मचं वितरण हे काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहे. तर हे होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.